पाटील रामराम. राम राम राम. तुमचा आम्हाला परिचय द्या बरं. काय? नमस्कार, मी वैभव पाटील, संचालक तुळजाई ट्रेडर्स, हळद दुकान, कॉटन मार्केट, खामगाव. पाटील, आता मार्केटमध्ये तुरीची आवक भरपूर झालेली आहे. हो, हो. आणि चालूच आहे दररोज. हो. तर चालू तुरीमध्ये आणि बाकीच्या तुरीमध्ये तुम्हाला काय जाणवलं? चारू तुरीची विशेषता पाहिली तर मार्केटमध्ये जास्तीत जास्त भाव आणि व्यापाऱ्याची प्रथम पसंती चारू तुरीवर जास्त राहते. बाकीच्या तुलनेमध्ये भाववाढामध्ये जर आपण फरक बघितला चारू तुरीचा, तर 300-400 रुपयानं जास्त तूर विकल्या जाते भावामध्ये. आणि विशेष डाळीमध्ये पण त्या चारू तुरीची डाळीची जे ॲव्हरेज म्हणतो आपण, ते 60% ॲव्हरेज डाळीचा निघते, असं मिलवाल्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे जे मिलवाले आहेत ते जास्त करून चारू तुरीवर मागणीसाठी, खरेदीसाठी जे भर जास्त राहते त्याचं. आणि शेतकऱ्यांचं काय रिव्ह्यू होतं समजा बाकीच्या तुरीमध्ये आणि चालू तुरीमध्ये, त्यांना काय फरक जाणवतो समजा उत्पन्न? चारू तुरीमध्ये ॲव्हरेज 10 ते 12 क्विंटल पर्यंत ॲव्हरेज काढलेले आहेत शेतकऱ्यांनी. जे शेतकरी आमच्याकडे येतात त्याचा अनुभव आहे. आम्ही ज्या शेतकरी माल विकायला येतं आमच्याकडे त्यांची माहिती घेत राहतो. त्याच्यातून जे माहिती पडते आपल्याला, संग्रामपूर साईडचे जे ॲव्हरेज येतात त्यांनी कोरी तूर पेरलेली असते, तर ते 12 ते 14 क्विंटलपर्यंत तूर काढतात. आणि कपाशी सोयाबीनमधले डबल पीक असल्यामुळे एक 6-7चा ॲव्हरेज येतो क्विंटल एकरी. आणि इतर वाहनांमध्ये? इतर वाहनामध्ये 5-6चे ॲव्हरेज राहतात, 5-6 एकरी क्विंटल. म्हणजे चालू तुरीमध्ये आणि बाकीच्या तुरीमध्ये उत्पन्नामध्ये तर फरक आहे? हो हो, भरपूर 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 फरक आहे. मार्केटला पण शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त 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 उत्पन्न, जास्त पैसे. अच्छा. चालेल, धन्यवाद पाटील. धन्यवाद.